अ, ओके तर आपल्या सर्वांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार सलाम. आज आपल्या सगळ्यांना प्रभूने पुन्हा एक वार ही सुंदर वेळ दिली त्याच्या पवित्र वचनाचा अभ्यास करण्यासाठी. आणि विशेष करून या बायबल अभ्यासामध्ये सर्वजण हे आपण सहभागी झालेला त्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आज विशेष करून आपण या दिवसामध्ये अ, नायसीन मतांगीकार जो आहे तो आपण अभ्यासत आहोत. आणि अ, हा जवळजवळ मला असं वाटतं पाचवा भाग आहे. आणि अनेक महत्वाचे सत्य आपण आतापर्यंत अभ्यासलेले आहेत. तर नेहमी आपण वारंवार हा जो मत अंगीकार आहे तो आपण पूर्ण वाचतो आणि मग पुढे आपण जातो. तर आपण तो पुन्हा एक वार तुमच्या समोर मी वाचत आहे. सर्व समर्थ एकच देव जो पिता आकाश आणि पृथ्वीचा दृश्य आणि अदृश्य गोष्टींचा निर्माण करता त्याचवर आम्ही विश्वास ठेवतो. आणि एकच प्रभू येशू ख्रिस्त जो सर्व युगांपूर्वी देवाचा एकुलता एक पुत्र, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, एकुलता एक अनिर्मित पित्यासारखा स्वभाव असणारा, ज्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झालं, आपल्यासाठी आणि आपल्या तारणासाठी तो स्वर्गातून खाली उतरला. तो पवित्र आत्म्याद्वारे व कुमारी मरियेद्वारे देहधारी झाला व त्याला मानव करण्यात आले. पंतय पिलाताच्या अधिकाराखाली त्याला आमच्यासाठी क्रुसावर देण्यात आले. त्याने दुःख सोसले आणि त्याला पुरण्यात आले. शास्त्रानुसार तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला व स्वर्गात चढला आणि देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे. जीवितांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास तो त्याच्या गौरवाद्वारे पुन्हा येणार आहे. आणि आम्ही पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवतो, जो जीवनाचा प्रभू व दाता आहे, जो पित्यापासून व त्याच्या देवपुत्रापासून येतो आणि पित्याप्रमाणे व पुत्राप्रमाणेच त्याची भक्ती केली जाते व गौरविला जातो. तो संदेष्टांद्वारे बोलला, आम्ही एकच पवित्र सार्वत्रिक प्रेषितीय मंडळीवर विश्वास ठेवतो. पापांच्या क्षमेसाठी आम्ही एकाच बाप्तिस्माची कबुली देतो. मृतांचे पुनरुत्थान तसेच येणाऱ्या जगातील जीवन यांची आम्ही वाट पाहतो. आमेन. ओके. तर नायसिंग जो मतांगीकार आहे आपल्याला माहित आहे. नेहमी आपण याचा परिचय जो आहे किंवा त्याची उजळणी आपण करतो की जे पाखंडी मत उदयास आली होती ख्रिस्ताबद्दल, नाही का. त्यामुळं तिसऱ्या शतकामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की परिषद बोलवण्यात आले. आणि त्या परिषदामध्ये विशेष करून नायसिया त्या ठिकाणी. आणि त्यामध्ये जी आपली विश्वासाची कबुली आहे, ज्या ज्या गोष्टीवर पाखंडी मत देण्यात आलं, जे चुकीचे शिक्षण देण्यात आलं, त्या प्रत्येक गोष्टीला वचनाद्वारे हाताळण्यात आलं आणि ते मुद्दे जे चुकीचे होते ते खोडून काढण्यात आले. आणि खास करून आपल्याला पाहायला भेटतं की जास्त जो मुद्दा ज्याच्यामुळं पाखंड ज्या मुद्द्यावर चुकीचं शिक्षण देण्यात आलं होतं आणि तो म्हणजे देव जो पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल. आपल्याला माहिती आहे एरेस नावाच्या व्यक्तीने, जे आपण नेहमी ऐकत आहोत की त्याने ख्रिस्ताबद्दल तो म्हटला की तो सार्वकालिक पुत्र नाही. बरोबर. कारण तो जन्मलेला आहे, पित्यापासून जन्मलेला आहे. म्हणजे असा एक काळ होता की जिथं पुत्र नव्हता. आणि मग तो पित्याचं पण सार्वकालिक पण नाकारतो त्याद्वारे. तर हा मुद्दा होता. त्यासोबतच आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्ताचं जे मनुष्यत्व परिपूर्ण, त्याचप्रमाणे परिपूर्ण जे दैवत्व आहे, त्या दोन्हीला पण भयंकर डाग त्यामुळे येत होता. आणि म्हणूनच नायसीन जो मतांगीकार आहे यामध्ये अगदी अद्भुत रीतीने आपल्याला पाहायला भेटतं की इतकं सुंदर रीतीने ख्रिस्ताचं जे मोल आहे, पवित्र शास्त्र आपल्याला ज्या प्रकारे ख्रिस्ताला प्रगट करतं, नाही का. अगदी या वचनांमध्ये आपल्याला या या घोषवाक्यांमध्ये किंवा या मतांगीकारामध्ये पाहायला भेटते. इथं बघा ख्रिस्ताबद्दल किती सुंदर आहे. आणि नायसीन मतांगीकार जो आहे त्याचा जवळजवळ आपण म्हणू शकतो 70% भाग ख्रिस्ताबद्दल बोलत आहे.
कारण त्यावरच पाखंडी मत आलेलं होतं. तो काय म्हणतो पहा, एकच प्रभू येशू ख्रिस्त, जो सर्व युगांपूर्वी देवाचा एकुलता एक पुत्र, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, एकुलता एक अनिर्मित पित्यासारखा स्वभाव असणारा. तर त्याचं देवत्व देव पण प्रगट करतं. त्यानंतर तो स्वर्गातून खाली उतरला म्हटलेला आहे. आत्म्याद्वारे कुमारी मरियेद्वारे देहधारी झाला. त्यानंतर पंत पिलाताबद्दल त्याच्या अधिकाराखाली त्याला आमच्यासाठी क्रुसावर खेळण्यात आलं म्हटलेलं आहे. दुःख सोसलं, त्याला पुरण्यात आलं म्हटलेलं आहे. शास्त्रानुसार तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला म्हटलेला आहे. स्वर्गात चढला आणि देवपिता व देव जो पिता ह्याच्या उजवीकडे बसलाय, जिवंतांचा व मेल्यांचा न्याय करावयास तो त्याच्या गौरवाद्वारे पुन्हा येणार आहे. तर आपण विशेष करून तीन भागामध्ये हे जे नायसीन मतांगीकार आहे तो विभागला गेलेला आहे. तिथं आपल्याला त्रैक्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. खरं तर त्रैक्याला यामुळे डाग पोहोचत होता आणि म्हणून हे जे विश्वास मत आहे, मंडळीचे विश्वासाची कबुली ही आहे की आम्ही त्रैक देवावर विश्वास ठेवतो. आणि मग हा त्रैक देव कसा आहे, आणि नायसीन मतांगीकार जो आहे तो अद्भुत रीतीने ते प्रगट करतो. आणि म्हणूनच आपण आतापर्यंत देवच्या पित्याबद्दल शिकलो, त्रैक देवाबद्दल आपण शिकलो सुरुवातीला, आणि आता देव पुत्राबद्दल आपण शिकवत आहोत दुसऱ्या भागामध्ये आपण आहोत. आणि जिथं आपला जो विषय आहे, एकच विषय आपण घेऊन पुढे चाललेलो आहोत, मला असं वाटतं गेले 2-3 आठवडे, तो म्हणजे काय, एकच प्रभू येशू ख्रिस्त. आणि त्याच्या अंतर्गत आपण सगळ्यात अगोदर देवाचा एकुलता एक पुत्र त्याबद्दल आपण शिकलो, जे ख्रिस्ताचं देव पण त्याचं सार्वकालिक पण प्रगट करतं. त्यानंतर पुढं प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या देवापासून खरा देव, एकुलता एक अनिर्मित पित्यासारखा स्वभाव असणारा, ज्याच्याद्वारे सर्व काही निर्माण झालं, हे सुद्धा त्याचं अगदी प्रखर रीतीने देव पण प्रगट करतं. आज आपण पुढचा भाग जो आहे तो आपण अभ्यासणार आहोत. आता तो परिपूर्ण देव म्हणून आपण त्याच्याबद्दल विचार केला की तो सार्वकालिक देवाचा पुत्र आहे, अनिर्मित आहे. तो खुद्द देव आहे, ज्याच्याद्वारे सर्व काही निर्माण निर्माण झालेलं आहे. तो खुद्द प्रकाश आहे, तो खुद्द महान प्रभू आहे, जो जीवनाचा दाता आहे. आणि मग तो देव देहधारी झाला. आणि म्हणूनच त्याची देहधारणा आणि त्याचं कार्य, त्याच्या कार्याचं मोल, हे आपण या दुसऱ्या भागात पाहणार आहोत. आणि या दुसऱ्या भागाचा विचार करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य अभ्यासत असताना तीन काळामध्ये आपण ते कार्य पाहणार आहोत. एक म्हणजे भूतकाळ, त्याच्यामध्ये आपण विशेष करून पहिला जो भाग आहे ते आपण शिकणार आहोत. ते म्हणजे काय, ख्रिस्ताचं देहधारणा, त्याचं या भूतलावर येणं, त्याचं मरण आणि पुनरुत्थान, जे आपल्याला भूतकाळ त्यामध्ये आपण शिकणार आहोत. त्यानंतर वर्तमान काळ, त्याचं स्वर्गात जाणं आणि पित्याच्या उजवीकडे बसणं आणि आत्ताची त्याची सेवा, त्याबद्दल आपण शिकणार आहोत. आणि भविष्य काळ, त्याचं पुन्हा येणं, आणि मग शेवटचं भविष्यातील त्याचं राज्य, त्याबद्दल आपण पाहणार आहोत. तर आज फक्त आपण भूतकाळ म्हणजे भूतकाळातील त्याने केलेलं जे कार्य आहे, त्याची देहधारणा आणि त्याच्या भूतलावरील येण्याचा उद्देश, आणि त्यासोबतच त्याने केलेलं जे कार्य आहे त्याचं मोल, आज आपण या सायंकाळी थोडक्यात अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी आपण पुन्हा एक वार वाचूया. तो जो भाग आहे पुढचा, काय सांगितलेला आहे, ज्यावेळेस तो प्रकाशापासून प्रकाश, देवापासून देव म्हटलेला आहे. आणि पुढे गेल्यानंतर तो आता म्हणतो की आपल्यासाठी तो देव, जो सार्वकालिक प्रभू, ज्याने सर्व विश्व निर्माण केलं, जो अखिल विश्वाचा राजा, जो जो सार्वभौम गौरवी आमचा राजांचा राजा आहे, तोच प्रभू जो आहे आपल्याला पाहायला भेटतं की आपल्यासाठी आणि आपल्या तारणासाठी स्वर्गातून खाली उतरला. तो पवित्र आत्म्याद्वारे व कुमारी मरियेद्वारे देहधारी झाला व त्याला मानव करण्यात आले. पंतय पिलाताच्या अधिकाराखाली त्याला आमच्यासाठी क्रुसावर देण्यात आले. त्याने दुःख सोसले आणि त्याला पुरण्यात आले. शास्त्रानुसार तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला व स्वर्गात चढलेला आहे. तर आपण आज जे आहे ना, त्याचं स्वर्गातून खाली येणं, त्याची देहधारणा, त्याच्या भूतलावरील कार्य आणि त्याचं पुनरुत्थान इथपर्यंतचा भाग जो आहे तो आपण अभ्यासणार आहोत. आणि विशेष करून पहिली जी लाईन आहे ती अशा प्रकारे आहे बघा, आपल्यासाठी आणि आपल्या तारणासाठी. कुणासाठी? ख्रिस्ताचं या भूतलावर येण्याचा मुख्य उद्देश काय आहे? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. का बरं तुमच्या आणि माझ्यासाठी ख्रिस्ताला या भूतलावर यावं लागलं?
तर इथं आपल्यासाठी ना आपल्या तारणासाठी इथं देवाचं चारित्र्य ते दाखवणार आहे. इथं खऱ्या रीतीने देवाचं पावित्र्य पण आपण पाहू शकतो. कारण पहिल्या आदामामध्ये सर्व मानवजात पडलेली आहे. पवित्र शास्त्र वारंवार ते आपल्याला दाखवितं. जुन्या करारामध्ये वारंवार मनुष्याची खरी दयनीय अवस्था दाखवलेली आहे, की कोणीच देवाचं नियमशास्त्र पालन करू शकत नाही, कारण सर्वांनी पाप केलाय, देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहेत. आणि देवासमोर उभे राहण्यासाठी कुणीही पात्र नाहीये. ही सत्यता आहे. देव अतिपवित्र आहे आणि देव अशा पापी भ्रष्ट लोकांना अशा त्या स्थितीमध्ये आणि तशाच अशा स्थितीमध्ये तो स्वतःहून स्वीकारणार नाही. तो स्वीकारू शकणार नाही. म्हणूनच योग्य ती भरपाई केली जाणं गरजेचं आहे. पापाबद्दल योग्य तो न्याय करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं त्यासाठी एका निर्दोष, निष्कलंक, पवित्र अशा मानवाने जीवन जगणं, त्याचं आज्ञापालन करणं आणि मरणं गरजेचं होतं. तो देव मानव म्हणून. आणि हे कुणी केलं? ख्रिस्ताने केलेलं आहे. तर इथं आपल्याला देवाचं प्रेम पाहायला भेटतं, की त्याने आपल्या पुत्राला या भूतलावर पाठविलं. इथं पुत्राचं पण प्रेम आपल्याला पाहायला भेटतं, की पुत्र स्व इच्छेने आलेला आहे. बरोबर. कुणासाठी आलाय? आपल्या तारणासाठी. आणि इथं ती पूर्ण सुवार्ता पाहायला भेटते. पूर्ण सुवार्ता पाहायला भेटते. कशी? तर उदाहरणार्थ इब्रिलोकस पत्रकर्ता जो आहे तो 7व्या अध्यायामध्ये तो म्हणतो की पुष्कळ याजक होऊन गेले म्हणे. असा कोणताच याजक नाही की जो निरंतर जगलेला आहे. कारण प्रत्येकाला मृत्यूचा सामना करावा लागला. परंतु आपल्यासाठी हा युगानयुग असणारा याजक आहे. कोण आहे? तो देवाजवळ आहे आपल्यासाठी आणि तो पूर्णपणे आपल्याला तारण्यास समर्थ आहे. ख्रिस्त जो आहे तो परिपूर्ण तारणारा आहे, सामर्थ्य तारणारा आहे. तो एकमेव महान मध्यस्थ आहे. जुन्या कराराच्या काळामध्ये कोणतीच गोष्ट अशी कोणतीच ज्या 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 गोष्टी सांगितल्या अर्पण आणि जे काही घडलेलं आहे कोणीच परिपूर्ण तारण देऊ शकलेलं नाही. ते एक सावली होती नाही का? आदामाला ज्या चर्मवस्त्राने झाकलं देवाने, ती चर्मवस्त्रे सुद्धा सार्वकालिकतेकडे घेऊन जाणारी नव्हती. तर ती चर्मवस्त्रे त्या येणाऱ्या काळामध्ये खऱ्या रीतीने जो देव त्याच्या प्रिय पुत्राच्या नीतिमत्वाचा झगा आपल्याला घालणार होता, जो सार्वकालिक ज्याने आपल्याला झाकण्यात येणार होतं, त्याची छोटीशी झलक ती होती नाही का? पहा त्या जीवनाच्या झाडापासून मनुष्य दुरावला गेलेला आहे. तिथं करूब आणि तिथं तलवार आपल्याला पाहायला भेटतात, परंतु इथं जीवनाचं झाड आपल्या जवळ येताना दिसत आहे. पुढे आपल्याला पाहायला भेटतं त्या ओलांडण्याच्या वेळी, विशेष करून त्या मिस्र देशातून निघत असताना जे कोकरं अर्पल्यात आलं, तिथं जो मृत्यूदूत ओलांडून गेला, तो कोकरा फक्त त्याचं रक्त त्या इस्रायल लोकांना त्या मिसर देशातून सोडवण्यास समर्थ होतं. परंतु ते सार्वकालिकतेमध्ये सोडवण्यास समर्थ नव्हतं. ते सुद्धा त्या येणाऱ्या समर्थ तारणाऱ्याची झलक होतं. निवास मंडप जिथं देवाची उपस्थिती होती, परंतु तिथं सुद्धा दुरावा आपल्याला पाहायला भेटतो. तिथं त्यांना याजकाची गरज होती, परंतु ते याजक सुद्धा दुबळे होते. त्यांना सुद्धा स्वतःच्या शुद्धीकरणाची गरज होती, स्वतःसाठी अर्पण देण्याची गरज होती वारंवार. ते याजक सुद्धा परिपूर्ण नव्हते. त्यांना सुद्धा दोर बांधून त्या पवित्र स्थानात, परमपवित्र स्थानात जावं लागायचं. कारण जर अशास्त्र रीतीने ते झालं तर तिथंच ते मरून पडायचे. कारण ते परिपूर्ण नव्हते. त्यांच्या ठायी निर्दोषता नव्हती. ते योग्य आणि पूर्ण मध्यस्थ नव्हते. नंतरच्या काळामध्ये शास्ते आले. शास्त्यांनी इस्रायल लोकांना वेळोवेळी त्या शत्रूंपासून सोडवलं, परंतु ते शास्त्री जोपर्यंत होते तोपर्यंत शांतता होती. सार्वकालिकता सार्वकालिकतेमध्ये ती शांतता ते राखू शकले नाही. ते सुद्धा येणाऱ्या महान शास्त्राकडे बोट दाखवित होते. संदेष्टे होऊन गेले. ते संदेष्टे त्यांनी कधी देवाला पाहिलं नाही, परंतु जे देवाकडून ऐकलं ते त्यांनी लोकांना सांगितलेलं आहे. परंतु संदेष्टांचा संदेष्टा जो येणार होता त्याची ते झलक होते. जो खुद्द देवपित्याच्या उराशी होता, तो खुद्द देवपित्यापासून आला आणि देवपित्याद्वारे देवपित्याला त्याने प्रगट केलेला आहे. राजे होऊन गेले. कोणताच राजा परिपूर्ण नव्हता. कोणताच राजा
परिपूर्ण रीतीने आणि सार्वकालिक रीतीने जगला नाही. ते सर्व सावली होती आणि प्रत्येक राजा पडला आपल्याला पाहायला भेटतो. यातून हे दाखवत होते की कोणताच राजा परिपूर्ण नाही. एक राजांचा राजा येत आहे. तो ख्रिस्त आहे. नाही का? याजक, राजा, संदेष्टा, आपल्याला त्या सर्वांची पूर्णता ख्रिस्तामध्ये पाहायला भेटते. आणि या सर्व गोष्टीबद्दल विचार करत असताना आपल्याला शिकायला भेटतं की नायसीन मतांगीकारावर ज्यावेळेस म्हटलं की तो आपल्यासाठी आणि आपल्या तारणासाठी ज्यावेळेस म्हटलेला आहे, तर तो महान समर्थ तारणार आहे. बरोबर. आणि मग तारणासाठी तर मग त्याची पहिली पायरी काय आहे? पूर्ण सुवार्ता आपल्याला पाहायला भेटते. आणि ती पूर्ण सुवार्ता काय आहे? तर ख्रिस्ताच्या देहधारणेबद्दल आपण तिथे शिकतो. मरियेच्या उदरापासून तर कबरेपर्यंत. बरोबर. पूर्ण रीतीने आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. कोणताच भाग आपण सोडत नाही. फक्त आपण वधस्तंभ 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 म्हटलो, परंतु इथं काय आहे? मरियेच्या उदरापासून तर वधस्तंभापर्यंत काय आहे त्याच्याबद्दल आम्हाला काहीच विचार नाही. नाही, सुवार्तेचा तो एक भाग आहे. आम्हाला पूर्ण ख्रिस्ताची गरज आहे. पूर्ण ख्रिस्ताची गरज आहे. बरोबर की नाही? म्हणूनच ज्यावेळेस ते म्हणतात की तो आपल्यासाठी आणि आपल्या तारणासाठी स्वर्गातून खाली उतरला, या शब्दामध्ये पूर्ण ख्रिस्त आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्या मरियेच्या उदरापासून तर कबरेपर्यंत आणि कबरेच्या पलीकडे ख्रिस्त आपल्याला पाहायला भेटतो. म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की स्वतः ख्रिस्त काय म्हणत आहे, निकोदेमस सोबत बोलत असताना अध्याय 3 वचन 13 मध्ये, स्वर्गातून उतरलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्या वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. 6व्या अध्यायामध्ये योहान 38 आणि वचन 38 मध्ये पुढे म्हटलंय, कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलेलो आहे. ख्रिस्ताचं स्वर्गातून येणं कशासाठी आहे? ते काय आहे? कशाबद्दल सांगतं? त्याच्या देहधारणेबद्दल सांगतं. तो देव देहधारी झालेला आहे. मग त्याची देहधारणा कशी झाली बरं? नक्कीच तो परिपूर्ण मानव झाला, परंतु तो आपल्यासारखा आपल्या आपल्या माता आणि पिताद्वारे नाही, तर तो खुद्द देवाच्या अद्भुत कार्याद्वारे तो देहधारी झालेला आहे. कुमारी मरियेद्वारे म्हटलेला आहे. पवित्र आत्म्याद्वारे म्हटलेला आहे. आणि ख्रिस्ती विश्वासाचे हे सगळ्यात मूलभूत तत्व आहे, कुमारीद्वारे जन्म. आणि इथं पुष्कळ वेळा नाही का, हे सत्य बोलत असताना लाज बाळगली जाते, काहीतरी वेगळा विचार केला जातो नाही का. परंतु कुमारीद्वारे जन्म हे फार महत्वाचा आहे तो विषय. का बरं? कारण ते आपल्याला ख्रिस्ताचं परिपूर्ण मनुष्यत्व दाखवितं. परिपूर्ण मनुष्यत्व, निर्दोषता ते दाखवितं. आणि देहधारणेबद्दल बोलत असताना एक देवाचे सेवक म्हणतात की ख्रिस्ताची देहधारणा म्हणजे काय माहिती आहे का? की तो जो होता तसाच राहिला, पण तो जो नव्हता ते तो झालेला आहे. म्हणजेच काय? की तो देव म्हणून सार्वकालिकतेमध्ये होता, परंतु आता तो देव म्हणून सार्वकालिकतेमध्ये होताच, परंतु आता त्याच्या देवपणासोबत मनुष्यत्वाची पण भर पडलेली आहे. तो देव मानव झाला. थोडक्यात देहधारणेबद्दल विचार करत असताना ख्रिस्ताचं देहधारण देवाचा अद्भुत चमत्कार आहे. आणि आपल्याला पाहायला भेटल उत्पत्तीमध्ये ज्या प्रकारे आदामाला घडविलं मातीपासून आणि आदामापासून हवेला घडविलं. त्यांना मानवी माता पिता नव्हते, परंतु ते मनुष्य होते. नाही का? तशाच प्रकारे आपण पाहतो की तो देव जो मातीपासून आदामाला घडू शकतो, तो कुमारीच्या उदरी तो जन्म का घडू शकणार नाही? कारण देव आहे, तर त्याला अशक्य असं काहीच नाही. आणि हे असं काहीतरी जादू किंवा असं नाही, तर हे देवाचं अद्भुत कार्य आहे. अगदी अद्भुत रीतीने त्याने हे केलेलं आहे. तर देहधारणा म्हणजे त्याची व्याख्या अशा प्रकारे आहे, कुमारीच्या पोटी जन्म ह्या साधनाच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या कार्याने देव येशू ख्रिस्ताच्या व्यक्तित्वात मनुष्य झाला. याला देहधारणा म्हणतात. नाही का? ख्रिस्त देहधारणेद्वारे आपल्याला पाहायला भेटतं की देवाचा पुत्र झाला असं नाही, तर तो सदा सर्व काळासाठी देवाचा पुत्र आहे आणि असणार आहे. परंतु कुमारिकेच्या द्वारे जन्म हे आपल्याला पाहायला भेटतं ख्रिस्ताच्या मनुष्यत्वाची सुरुवात आहे, देवत्वाची नाहीये. म्हणूनच ज्यावेळेस आपण ख्रिस्ताच्या जन्माबद्दल विचार करतो कुमारिकेच्या द्वारे, तर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की ज्यावेळेस
मरियेला तो जो देवदूत आहे गेब्रिएल तो बोलतो, नाही का, की तुझ्या उदरी बालक जन्मास येणार. तो म्हणते कसं होणार आहे, हे कसं शक्य आहे. तिला हा प्रश्न पडला, ती म्हणते की मी अजून पुरुषाला जाणले, मला अजून पुरुषच माहित नाही, नाही का. तिथं आपल्याला तिचं कौमार्य, तिची कुमारी, कुमारी ती असण्याची ती अवस्था आपल्याला तिथं शिकायला भेटतं, नाही का. पण तिथं मात्र आपल्याला ख्रिस्ताचे जे तो जो जन्म आहे, जो निर्दोषता आहे, त्याबद्दल आपण शिकतो की तो देहधारी झाला, पवित्र आत्म्याद्वारे कुमारी मरियेद्वारे म्हटलेला आहे ख्रिस्ताची देहधारणा. त्यामध्ये सुद्धा त्रैक्याचं कार्य आपल्याला पाहायला भेटतं, जो जीवनाचा दाता आहे. मरियेने ज्यावेळेस देवदूताला म्हटलं की हे कसं होईल म्हणे, कारण मला पुरुष ठाऊक नाही. वचन 35 मध्ये देवदूत काय म्हटला, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल. हे कसं होणार आहे म्हणे, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल, म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. आता या वचनाकडे बारकाईने लक्ष द्या, बारकाईने निरीक्षण करा, तुम्हाला काही गोष्टी शिकायला भेटतील आपल्याला. पहिली गोष्ट, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. का हे गरजेचं होतं, छाया करणं, छाया, परात्पराचं सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. याचं काय गरज होती. ज्यावेळेस आपण छाया या शब्दाबद्दल पाहतो, तर हा जो शब्द आहे ना इथं वापरण्यात आलेला, तो आपल्याला उत्पत्ती एकची आठवण करून येतो निर्मितीबद्दल. परात्पराची सामर्थ्य तुझ्यावर छाया करेल. निर्मितीच्या वेळी ज्या प्रकारे सांगितलं की देवाचा आत्मा त्या जलाशयावर तळपत होता म्हणे, नाही का, तशाच प्रकारे इथं सुद्धा पाहायला भेटतं पुत्राच्या येण्याने देवाची जी सार्वकालिक जी तारणदायी योजना आहे ती पूर्ण करण्यामध्ये त्रैक देव कार्यरत आहे. पित्याने त्याची योजना केली, पुत्र जो आहे ती योजना पूर्ण करण्यासाठी आता त्याने स्वतःला झोकून दिलेला आहे. पवित्र आत्मा सुद्धा त्या तारणाच्या योजनेमध्ये कार्यरत आहे. पुत्राच्या जन्मापासून त्याच्या 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 जीवनामध्ये, त्याचं वधस्तंभ, त्याचा मृत्यू, त्याचं पुनरुत्थान, या सर्व कार्यामध्ये त्रैक देव कार्यरत होता. म्हणूनच ख्रिस्ताच्या सेवेची सुरुवात होत असताना पवित्र आत्म्याचं त्याच्यावर उतरणं आणि पित्याचं वाणी स्वर्गातून येणं आपल्याला तिथं पाहायला भेटतं, त्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर लगेच. आणि इथं ज्यावेळेस छायेबद्दल आपण शिकतो, तर ही छाया जी आहे ना, आपल्याला मेघांची आठवण करून देते, मेघ, ढगांची आठवण करून देते, जी जुन्या करारामध्ये होतं, नाही का. आणि त्याचं मोल आपल्याला माहित आहे जुन्या करारामध्ये, की ते गौरव दाखवितं, देवाचं वैभव दाखवितं, देवाची उपस्थिती दाखवितं. शकाय ना गौरव त्याचं दाखवितं. ख्रिस्ताचा जन्म जो होता तो गौरवी होता. आणि छाया हा जो शब्द आहे ना, म्हणजे काय, की याचा अर्थ असा होतो की पहा, की तो जो बालक जो मरियेच्या उदरी जन्मास येणार होता, देवाने अद्भुत रीतीने अशा प्रकारे त्या ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे की नक्कीच तो परिपूर्ण मानव म्हणून जन्मास येणार आहे, परंतु कोणत्याही प्रकारे पापाचा लवलेश, छोटासा कण सुद्धा पापाचा त्याला स्पर्श करू नये, मरियेच्या पापी स्वभावाचा सुद्धा परिणाम त्या बालकावर होऊ नये, इथपर्यंत देवाने काळजी घेतलेली आहे. आणि छाया, तो शब्द त्याच्याबद्दल सांगवितो की देवाने त्याला झाकलेलं आहे पूर्णपणे, त्याची आठवण ते करून देतं. कुमारिकेच्या द्वारे तो जन्मास आलेला आहे, कुमारीच्या पोटी ख्रिस्ताचा जन्म आणि त्याचं सदेह पुनरुत्थान, हे ख्रिस्ती विश्वासाचं पायाभूत तत्व आहे. ख्रिस्ताचं परिपूर्ण मनुष्यत्व ते प्रगट करणार आहे, की तो निष्कलंक, निर्दोष, पापविरहित होता, नाही का. आणि ही ती सत्यता दाखवित, ती सत्यता दाखवित. आणि म्हणूनच हे अगदी महत्वाचं आहे की ख्रिस्ताचा कुमारिकेच्या द्वारे जन्म, ख्रिस्ताची सेवा, ख्रिस्ताचं जगणं, ख्रिस्ताचा मृत्यू, ख्रिस्ताचं पुनरुत्थान, स्वर्गात जाणं आणि पुन्हा येणं, पूर्ण सुवार्ता आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण ख्रिस्ताचा कुमारिकेच्या द्वारे जन्म याबद्दल विचार करतो, आणि जे लोक हे जे तत्व आहे ते मानत नाहीत, ते भयंकर रीतीने अवमान करतात देवाच्या कार्याचा. आणि आपल्याला पाहायला भेटतं की जे अशा प्रकारे प्रश्न विचारतात की हे कसं शक्य होईल, त्यावेळेस गॅब्रिएल दूताने ज्या प्रकारे मरियेला उत्तर दिलं, तेच उत्तर आपल्या समोर आहे की देवाला काहीच अशक्य नाही. ख्रिस्ताचं देह धारणा त्याबद्दल विचार करत असताना आणखी एक चुकीचं मत आपल्याला आपल्या समोर येतं, जे
काही मध्ये जी थेरी उदयास आली त्याला केनोसिस म्हटलेलं आहे. ते म्हणत होते की तो जो ख्रिस्त आहे नक्कीच जोपर्यंत मनुष्य तो झाला नाही तोपर्यंत तो देव म्हणून होता. आणि ज्यावेळेस तो मनुष्य झाला किंवा देहधारी झाला त्यावेळेस त्याने काही काळासाठी आपलं देव पण बाजूला केलं, वजा करणं अशा प्रकारे ते पाहतात केनोसिस थेरी. तो ज्यावेळेस या भूतलावर होता त्यावेळेस तो परिपूर्ण देव नव्हता, फक्त मनुष्य म्हणून होता. पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. ज्यावेळेस फिलिप्पे मध्ये पाऊल 2 अध्याय वचन 5 पासून पुढे म्हणतो की त्याने स्वतःला रिक्त केलं म्हटलेलं आहे. तर तिथं पॉल त्याचा अर्थ असा नाही की वजा करणं असा अर्थ होत नाही, तर भर घालणं. मूळ शब्द जो आहे तिथं अधिक अधिक आहे म्हटलेला आहे. तो देव म्हणून सार्वकालिकतेमध्ये होता, परंतु तो देव आता मानव झालेला आहे. बरोबर. आणि तेच आपल्याला पहिले योहान कृषी वर्तमानामध्ये पाहायला भेटतं की प्रारंभी शब्द होता. शब्द देवाचा होता, शब्द देव होता. आणि पहा वचन 14 सांगतो शब्द देही झालेला आहे म्हटलेलं. आणि तो देही झाला त्याच्या देह धारण्यामध्ये पण तो काय म्हणतो? आम्ही त्याचं गौरव पाहिलेला आहे. जे पित्यापासून आलेला एकुलता एकच असावं. म्हणजे इथंच आपल्याला पाहायला भेटतं की तो परिपूर्ण मनुष्य आणि परिपूर्ण मानव म्हणून परिपूर्ण देव म्हणून जगलेला आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस आपण देह धारणेबद्दल विचार करतो तर योहान ज्या प्रकारे म्हणतो त्याच प्रकारे आपण विश्वास ठेवतो की येशू ख्रिस्त स्वतः देव, तो देव होणं न थांबवता मनुष्य झालेला आहे. 100% देव आणि 100% मनुष्य. देवपणात मनुष्यत्वाची भर घातल्या गेलेली आहे. म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की कुमारिकेच्या द्वारे जन्म, तिथून त्याच्या मनुष्यत्वाची सुरुवात आहे, देवत्वाची नाही. ज्यावेळी तो मरीच्या उदरात होता तेव्हा तो देव म्हणून त्याचं कार्य करणं त्याने थांबवलं का? नाही. तेव्हा सुद्धा तो विश्वासधार होता, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तो परिपूर्ण मनुष्य म्हणून नक्कीच मरीच्या उदरामध्ये आपण पाहतो, परंतु देव म्हणून तो ह्या विश्वाधार म्हणून तो होताच त्यावेळेस सुद्धा. ज्या प्रकारे इब्री लोकास पत्र करतात त्या 1 आणि वचन 3 मध्ये म्हटलेला आहे की तो आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे. हा, त्यावेळी मरीच्या उदरामध्ये असताना सुद्धा देव म्हणून तो विश्वाधार होता. किती अद्भुत आहे. पण ते पिलाताच्या अधिकाराखाली पुढं काय म्हटलेलं आहे नायसीन मतांगीकारामध्ये? पण ते पिलाताच्या अधिकाराखाली त्याला आमच्यासाठी क्रुसावर देण्यात आलं. कुणासाठी क्रुसावर देण्यात आलं? तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी. का गरजेचं होतं त्याला क्रुसावर जाणं? त्याचं दुःख सोसलं, त्याने दुःख सोसलं आणि त्याला पुरण्यात आले. पण ते पिलात का बरं याचं नाव नायसीन मतांगीकारामध्ये आहे? आणि पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा आपल्याला त्याचा उल्लेख पाहायला भेटतो. का त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे? त्याच्या मागचा उद्देश काय आहे? मरियेबद्दल उल्लेख केला नाही फार तर जास्त, किंवा इतर कोणत्या शिष्याबद्दलचा उल्लेख नाही केला. आणि पिलाताचा का उल्लेख केला? त्याचं कारण हे आहे की ते ख्रिस्ताच्या दुःख सहनाची वास्तविकता किंवा सत्यता प्रकट करतं, की हे दंतकथा नाहीये, नाही का? नवीन करारामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा उल्लेख आपल्याला कमीत कमी 4 ठिकाणी पाहायला भेटेल. प्रेषितांची कृत्य 3 अध्याय, जिथं शल्मोनाच्या देवडीवर जे भाषण करत होता पेत्र, त्यावेळी त्याने सांगितलं की अब्राहम, इसाक व याकोब ह्यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव, ह्याने आपला सेवक येशू ह्याचा गौरव केलाय म्हणे. त्याला तुम्ही धरले व पिलाताने त्याला सोडून देण्याचा निश्चय केला असताही त्याच्या समक्ष तुम्ही त्याला नाकारले. पिलाताचं सुद्धा नाव ज्यावेळेस येतं तर इथं आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की पुष्कळ वेळा ख्रिस्ताबद्दल विचार करत असताना त्याचं जे दुःख सहन आहे ना, त्याकडे आपण दुर्लक्ष करतो, नाही का? कारण त्याच्या त्या आज्ञापालनाचा तो एक भाग आहे. त्याला निष्क्रिय आपण म्हणू शकतो की सक्रिय आज्ञापालन आणि निष्क्रिय आज्ञापालन. सक्रिय म्हणजे काय बरं? सक्रिय म्हणजे त्याने तो म्हटला की मी नियमशास्त्र रद्द करायला नाही तर पूर्ण करायला आलो. त्याने कृतींद्वारे, नाही का, पूर्णपणे नीतिमान तो जगलेला आहे, नीतिमान म्हणून. आणि त्याने नियमशास्त्राचं पूर्ण पालन केलेलं आहे. आणि दुसऱ्या रीतीने आपल्याला पाहायला भेटतं की आपल्या जीवनावरील जो परिणाम आहे, आपल्या पापाबद्दलचा परिणाम, तो त्याने स्वतःवर घेतलेला आहे, नाही का?
आणि त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरील मरण त्याने सोसलं इथपर्यंत आज्ञापालन त्याने केले म्हटलेलं आहे. तर तिथं ख्रिस्ताच्या आज्ञापालनावर भर देण्यात आलेला आहे. आणि ज्यावेळेस पिलाताबद्दल विचार केला जातो, तर ख्रिस्ताचं जे दुःख सहन, ख्रिस्ताचा जो झालेला छळ आहे, त्या वधस्तंभापर्यंत त्याचं जाणं, त्याची ते आठवण करून देणार आहे. आणि म्हणूनच नायसीन मतांगीकारामध्ये याद्वारे सुद्धा का बरं हा उल्लेख करण्यात आला, तर एरियस जो होता त्याला हे समजावं की ख्रिस्त हा परिपूर्ण देव म्हणून तर होताच, परंतु तो परिपूर्ण मानव म्हणून आपल्या बदली त्याने ते दुःख सहन केलेलं आहे. पिलाताच्या वेळेस त्याने दुःख भोगिलं, ज्याला वधस्तंभी खिळलं, जो मरण पावला, ज्याला पुरलंय, ख्रिस्ताचं पूर्ण मनुष्यत्व प्रकट करतं, नाही का? हा संदर्भ तुम्हाला मत्ते 27, मार्क 15, लूक 23 मध्ये आणि योहान 18 मध्ये पाहायला भेटेल, जिथं चौकशी करण्यात आली अगदी निम्म्या रात्री आणि त्यानंतर पहाट पहाट पिलाताकडे आणलं. त्याच्यावर मग नंतर लोक आरोप करत होते. पिलात म्हटलं की मला याच्यात काही दोषच दिसत नाही, आहे का? परंतु त्या जमावाला डगमगून त्याने मग त्या जमावाच्या हाती त्याला दिलेला आहे. तर पिलाताचं पण तिथं मध्ये कार्य आपल्याला पाहायला भेटतं. का बरं? कारण ही सर्व गोष्टी ज्या आहेत ना, देव घडून आणत होता, कारण खुद्द पिता त्याला त्या वधस्तंभाकडे घेऊन चाललेला आहे. त्याला वधस्तंभी खेळणं, त्याचं वर्णन ते करत आहे. आणि पण ते पिलाताच्या हातून त्याने दुःख भोगले म्हटलेलं आहे, नाही का? त्याला फटके मारले, काट्यांचा मुकुट घालण्यात आला, त्याच्यावर थुंकले, त्याची थट्टा उडवली गेली, त्या लाकडाच्या द्वारे त्याच्या डोक्यावर वारंवार प्रहार केले. त्या वधस्तंभावर खेळण्याच्या ठिकाणी जात असताना काही अंतरापर्यंत त्याने तो वधस्तंभ त्याने वाहिलेला आहे. आणि मग आपल्याला हे शिकायला भेटतं त्यातून की ख्रिस्ताची देहधारणा जी आहे ती केवळ घोषणा किंवा तत्वज्ञान नाही, तर ही एक खरी घटना आहे, नाही का? ज्याने पंते पिलाताच्या वेळेस दुःख भोगलेलं आहे, ज्याला वधस्तंभी खिळला, जो मरण पावलेला आहे. आता ख्रिस्त मरण पावला, लगेच का नाही तो पुनरुत्थित झाला? लगेच तो सामर्थ्याने पुनरुत्थित होणं गरजेचं होतं. त्याला पूर्ण का गरजेचं होतं? का ख्रिस्ताला कबरेत त्याचं शरीर ठेवणं हे सुद्धा तितकंच गरजेचं होतं. त्याला त्या मरणाच्या अधीन काही काळ का राहावं लागलं, याचा कधी आपण विचार केलेला आहे का? तर याचं उत्तर हे आहे की आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त परिपूर्ण मानव या नात्याने ज्या सर्व अनुभवातून एक मनुष्य जातो, त्या सर्व अनुभवातून तो गेलेला आहे. सर्व अनुभवातून, मातीच्या उदरापासून तर कबरेपर्यंत, हे मनुष्याचं हा प्रवास आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त या सर्व स्थितीतून गेलेला आहे. सर्व स्थितीतून तो ख्रिस्त गेला यासाठी की तो आमचा परिपूर्ण तारणारा म्हणून असावा. जे काही पूर्ण होणं गरजेचं होतं तारणासाठी आपल्या, ते सर्व त्याने पूर्ण केलेलं आहे. त्याने आपलं तारण पूर्ण केलेलं आहे. याबद्दल विचार आपण करू शकतो की पहा, त्या वधस्तंभावर त्याचा मृत्यू झाला आणि त्याचं शरीर मेलं, नाही का? त्यावेळेस हा योसेफ अरिमथ्याकर, नाही का, जो आतापर्यंत माघारी आहे, तो कधीच पुढे आलेला नाही. निकोदेम हा सुद्धा अगदी मागे असणारा व्यक्ती, हे दोघे आलेत. त्याचं शरीर त्यांनी घेतलेलं आहे, नाही का? आणि ते शरीर त्याला त्यांनी काय केलं म्हणे, ते मसाले लावले, त्याने त्या कपड्यात गुंडाळलं आणि हा जो अरिमथायकर आहे योसेफ, त्याच्या कबरेत ते ठेवलेलं. हे पण फार मोलाचं आहे. त्या सुवार्तीतील हा एक भाग आहे की त्याला कबरेत ठेवलं आणि त्या कबरेवर धोंड ठेवली. हे किती भयावह, निराशाजन्य दिसतं. परंतु त्याला कबरेत ठेवणं काही काळ, त्याचं शरीर त्या स्थितीत राहणं काही काळासाठी, हे पण गरजेचं होतं. परंतु त्याच्या शरीराला कुजण्याचा अनुभव येणार नाही, हे पण तितकंच तितकंच मोलाचं होतं आणि ते घडलेलं आहे. ख्रिस्ताची देहधारणा ती महत्वाची होती, कारण देवाच्या न्यायाच्या सर्व मागण्या ज्या मानव जातीच्या पापाचा परिणाम होत्या, जो देवाचा परिपूर्ण क्रोध होता, जो मनुष्य कुणीच सहन करू शकत नव्हता,
ते ख्रिस्ताने देहधारी होऊन पूर्ण केलेलं आहे. आम्ही कधीच, कुठेच, केव्हाच देवाचं नियमशास्त्र पालन करण्यास पात्र नव्हतो. त्याची एक छोटीशी झलक आपल्याला पाहायला भेटते जेव्हा तो जो वकील किंवा तो जो श्रीमंत व्यक्ती जो आहे, तरुण ख्रिस्ताकडे येतो आणि म्हणतो की प्रभूजी सार्वकालिक जीवन हे वतन मिळावं म्हणून मी काय करावं, नाही का? त्यावेळेस ख्रिस्त त्यांना कुठं घेऊन जातो? नियमशास्त्राकडे घेऊन जातो. कारण नियमशास्त्रच आपली दयनीय अवस्था दाखवित आणि ख्रिस्ताची इच्छा ही आहे की त्या नियमशास्त्राकडे त्याने पाहावं आणि स्वतःची दयनीय अवस्था त्यांनी समजून घ्यावी. ज्यावेळेस ख्रिस्त म्हणतो की तुला आज्ञा माहित आहे, तो म्हणे हा माहित आहे. मग त्या तू पाळतो, तो म्हणतो, मी लहानपणापासून पाळत आलेलो आहे. ख्रिस्ताने त्याच्याकडे निरखून पाहिलं, त्याने म्हटला की तुझ्याकडे आहे नाही ते ते विक, ते गोरगरिबांना दे आणि चल माझ्या मागे. तुम्हाला माहित आहे, तो जो तरुण आहे त्याचा चेहरा उतरला, तिथून गेला. पण तिथं जर तुम्ही तो संदर्भ पाहिला तर हे शिकायला भेटेल की ख्रिस्त त्याला हे दाखवत होता की नियमशास्त्राचं पालन कुणीच पूर्णपणे करू शकत नाही. तू सुद्धा उणे आहेस, बरोबर? तू म्हणत आहेस की मी नियमशास्त्राचं पालन करतो, पण बघ, तू नियमशास्त्र मोडतोस, तू लोभ करतोस, नाही का? तुझ्यासाठी देव कोण आहे? तुझं संपत्ती झालेली आहे, बरोबर? तू ते पालन कधीच करू शकत नाही. कोणताच मनुष्य नियमशास्त्राचं पालन स्वतःच्या कुवतीने करू शकत नाही. आणि म्हणूनच तो देव देहधारी झालेला आहे. तोच परिपूर्ण ख्रिस्त, तोच म्हणू शकला की मी नियमशास्त्राचा काना किंवा मात्र रद्द करायला नाही, तर पूर्ण करायला आलेला आहे. नियमशास्त्रातील असा कोणताही डॉट नव्हता, असा कोणताही काना नव्हता किंवा मात्रा नव्हता जो ख्रिस्ताने पूर्ण केला नाही. आपल्या बदली त्याने पूर्ण केलेला आहे. देवाचा तो परिपूर्ण क्रोध ख्रिस्ताने स्वतःवर घेतलेला आहे. देवाचं समाधान त्याने केलं. म्हणूनच इब्री 2:14 आणि 17 मध्ये काय सांगितलंय? ज्या अर्थी मुले एकाच रक्त माणसाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्त माणसाचा झाला. तो हा की मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे सैतान, याला मरणाने शून्यवत करावे. लोकांच्या पापाबद्दल प्रायश्चित्त करण्याकरिता त्याने स्वतः देवासंबंधीच्या गोष्टींविषयी दयाळू व विश्वसनीय प्रमुख याजक व्हावे. पापाबद्दल प्रायश्चित्त करण्यासाठी स्वतः देवासंबंधीच्या गोष्टीविषयी तोच मध्यस्थ आणि महान प्रमुख याजक आहे. पुढे काय सांगितलं? त्याने दुःख भोगिलं, ज्याला वधस्तंभी खिळलं, जो मरण पावला व ज्याला पुरलं. ख्रिस्ताचं परिपूर्ण प्रायश्चित्तात्मक जे बलिदान आहे, देवाचा निर्दोष निष्कलंक परिपूर्ण कोकरा म्हणून ते बदली अर्पण, त्याच्याबद्दल ते आठवण करून देत आहे की तो आपल्यासाठी आला, आपल्यासाठी जगला, आपल्यासाठी मरण पावलेला आहे. आणि तिथंच तिथंच गोष्ट थांबते का? तिथं संपते का? तर नाही. तर शास्त्रानुसार तो पुन्हा उठला. किती अद्भुत आहे! तो पुन्हा उठलेला आहे. पहिले करीन 15 मध्ये सांगितले आहे की ख्रिस्त मेल्यातून उठला गेला आहेच. तो महानिद्रा घेतलेल्यांचं, घेणाऱ्यांतले प्रथम फळ आहे. तो प्रथम फळ म्हटलेला आहे ख्रिस्ताला. आणि म्हणूनच ख्रिस्त त्याच अवस्थेत राहिलेला नाही. ख्रिस्ताचं तो पुन्हा उठलेला आहे, कारण त्याने ते कार्य पूर्ण केलेलं आहे. तो परिपूर्ण सामर्थ्य तारणार आहे. असा गौरवी ख्रिस्त आपल्याला लाभलेला आहे. तो कसा उठला? आत्म्याने उठला का? नाही, सदेह. ज्या शरीरात त्याने फटके खाल्ले, ज्या शरीरामध्ये त्याला वधस्तंभी खिळण्यात आले, ज्या शरीरामध्ये ते वण आहेत अजूनही, त्याच शरीरात तो उठला. परंतु गौरवी शरीरात आहे. ऐका, कधी न मरण्यासाठी तो उठलेला आहे. सदेह पुनरुत्थान हे सुद्धा ख्रिस्ती विश्वासाचं एकमेव अनन्य तत्व आहे. यामुळे इतर सर्व धर्मापासून हा वेगळा आहे आणि सुवार्तेचा हा एक गाभा आहे, नाही का? आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की इतका प्रसिद्ध असताना देखील प्रभू येशू ख्रिस्त हा अनेकांसाठी अवहेलनेचा विषय आहे. प्रत्येक प्रकारचा विद्वान त्याच्यावर शोध करतो. अनेक उदारमतवादी त्याच्यावर प्रश्न निर्माण करतात. असे अनेक विचार आपल्याला पाहायला मिळतील. पण एकच महत्वाचं आहे, जे सर्वांनी समजणं गरजेचं आहे: प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल शिकणं प्रत्येकासाठी महत्वपूर्ण बाब आहे. कारण एक दिवस आपल्या सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल.
की येशू ख्रिस्त कोण आहे. वधस्तंभावर खिळून मारल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की ख्रिस्ताला कबरेत पुरण्यात आलं आणि तिसऱ्या दिवशी त्या कबरेमधून पुन्हा कधी न मरण्यासाठी तो सदेह उठलेला आहे. आणि असं करून आपण पाहतो की मरण आणि पाप यांना त्याने जिंकलेलं आहे. आता त्याच्यावर विश्वास ठेवणारेही जिवंत राहतील. ख्रिस्त ज्यांचे पुनरुत्थान होणार आहे त्यांच्यातील प्रथम फळ आहे, तो आपली महान आशा आहे. नाही का? ख्रिस्ताचं पुनरुत्थान त्या लाजरासारखं नव्हतं, तो उठला, पुन्हा मेला, परंतु ख्रिस्त कधी न मरण्यासाठी पुन्हा उठलेला आहे. ख्रिस्ताचं पुनरुत्थान देवाच्या सार्वकालिक मुक्तीच्या कार्याची जे जे भविष्यात होणारी अंतिमता आहे त्याची छोटीशी झलक आहे. येस, ख्रिस्तामध्ये आम्हाला ते सार्वकालिक जीवनाची महान आशा आहे. तो कसा उठला? शास्त्राप्रमाणे म्हटलेला आहे तो पुन्हा उठलेला आहे. आणि ती वास्तविकता हे दाखवित आहे. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची वास्तविक सत्यता आपल्याला काय पाहायला भेटते? शुभवर्तमानामध्ये प्रत्येक पुरावे दिलेले आहेत. त्यामध्ये मग आपल्याला रिकामी कबर पाहायला भेटते. ख्रिस्तचं शरीर तिथं नव्हतं म्हटलेलं आहे. ती मागे ठेवलेली गुंडाळलेली ती वस्त्र आपल्याला पाहायला भेटते. स्त्रियांची साक्ष आपल्याला पाहायला भेटते. अमावासच्या वाटेवर दोन शिष्य त्यांना ख्रिस्ताने दिलेलं दर्शन, पेत्राला दिलेलं दर्शन, नाही का, शिष्यांना दोन वेळा पुन्हा दर्शन दिलं त्याने. त्यानंतर ख्रिस्ताच्या गौरवी शरीरातील बदल आणि ती सत्यता आपल्याला पाहायला भेटते, नाही का. त्यानंतर प्रेषितांच्या जीवनामध्ये सुद्धा घडून आलेला जो बदल आहे आणि त्यांनी धीटपणे ख्रिस्ताची साक्ष कशी सांगितल्या सर्व गोष्टी ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची वास्तविकता दाखवणार आहेत. ख्रिस्ताचं पुनरुत्थान हे खरं आहे आणि त्याची खात्री आपल्याला त्याद्वारे मिळते. आणि मग काय आपल्याला नेमकं ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळं खात्री मिळते? तर एक आहे ते म्हणजे आपला तारणारा जिवंत आहे. म्हणून आपल्या सुवार्ता संदेश सांगणं वाया नाही, व्यर्थ नाही. आमचे प्रयत्न व्यर्थ नाही, अगर निरर्थक नाहीयेत. आम्ही खोटी साक्ष देत नाही. आम्ही अद्याप आमच्या पापामध्ये मेलेले नाहीये. पाप आणि मरण याचा पराभव झालेला आहे. आम्हाला सार्वकालिक जीवनाची आशा आहे. आमचेही सदैव पुनरुत्थान होणार आहे आणि आम्हालाही ख्रिस्तासारखं गौरवी शरीर मिळणार आहे. आम्ही सदा सर्व काळ देहहीन आत्मे असे राहणार नाहीये. महान आशा आपल्याला ख्रिस्तामध्ये मिळालेली आहे. तर डायसीन मतांगीकाराचा अभ्यास करत असताना आपण इथं हे जे भूतकाळातील भाग आहे तो आपण थोडक्यात पाहिलेला आहे. ते म्हणजे काय? ख्रिस्ताचं जन्म, त्याची देहधारणा, त्याचं या भूतलावर येणं, त्याचं जगणं, वधस्तंभावरील मरण आणि पुनरुत्थान. पण येणाऱ्या आठवडी वर्तमान काळातील त्याचं कार्य आणि भविष्यातील कार्य, हे आपण दोन महत्वाचे जे टप्पे आहेत ते आपण येणाऱ्या आठवडे अभ्यासणार आहोत. आपण इथे थांबूया. आपण प्रार्थना करू. देवाच्या हाती